हो पण आता सुनील दादा चुकतोय ना, मग त्याच्या आई वडिलांना कसं सांगणार ती तो चुकतोय आणि आपला मुलगा चुकतोय हे कुठल्या आईला ऐकायला आवडेल? खरंय, घरोघरी एक बबड्या असतोच म्हणा, कोणाशी बोलावं. तू टॉन्ट का मारतेस यार? हे बघ, तिला एवढंच विचारायचं होतं की माझा कोणी मित्र दुबईला वगैरे जाणार आहे का, जर तसं असेल तर तिकडे जाऊन सुनील दादाला भेटता येईल का हे विचारायचं होतं तिला. ऐक ना, मला थोडं पाणी मिळेल का? तू किती करतेस सगळ्यांसाठी. पण शुभ्रा, त्याचा ना असा बोलून दाखवायचा स्वभाव नाहीये ना, म्हणून तो फक्त बोलत नाही. आता उद्या बघ किती छान रंग खेळेल तो तुझ्या बरोबर. चला, आता होळीची तयारी झाली. तयारी? अगं, केसाला तेल लावलं ना म्हणजे उद्या रंग लागले तरी केस खराब होत नाही. शांत झोप बाळा, विचार करू नकोस, सगळं ठीक होईल. चल निघू मी. आज तू ऑफिसला जाऊ नकोस. लोक रंग टाकत असतात ना, फुगे मारत असतात, त्रास होईल तुला. तू घरूनच काम कर बाई, सांग त्याला नाही येत म्हणून. आई काय अहो, किती ते टेन्शन, किती तो विचार. डोंट वरी, काही नाही होणार. तुम्हाला माहितीये का, मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा एक मुलगा मुलींवर खूप सारे फुगे मारत होता. त्या मुलाला असा सरळ करून ठेवला होता ना मी. हो, मग खूप धाडसी आहेस ग बाई तू. सो तुम्ही माझी काळजीच करू नका. पण याचा अर्थ मला रंग खेळायला आवडत नाहीत असा नाही. तुला आवडतात खूप, खरंच. ए बबड्या, ए सोहम. मॅडी, अगं हे काय आहे? प्रोटेक्शन. आणि सर, तुम्ही पण एकदम मस्त क्लीन आहात, म्हणजे अजून रंग वगैरे काहीही खेळलेले नाही आहात ना? हा, आज मी रंग खेळणार नाहीये ना. ओ, का? काय आहे, आसावरीला रंगांची भीती वाटते ना, म्हणून मी पण रंग खेळणार नाहीये. कुठे आहे, कुठे ती? त्यांची सुद्धा फर्स्ट होळी आहे ना. होळी रे होळी, पुरणाची पोळी. हो, पण पुरणाची पोळी करायची सोडून त्या आतमध्ये लपून बसल्यात. लपून बसले? अरे असं कसं चालेल? थांब, मी बोलतो तिच्याशी. आडी नाही ग बाई, खरंच नाही. मी रंगबिंग काय आणलेलं नाही. होता तू बघ. पण दुसऱ्या कोणीतरी मला रंग लावला तर? अरे बस काय यार, मी आहे ना तुझा प्रोटेक्टर. तुला कोणाला रंग लावूच देणार नाही मी. नाही नको. तुम्ही मला फसवताय ना, म्हणजे मला विश्वास माझा बसवा म्हणून बोलताय ना असं? नाही ग बाई. ओके ओके ओके. तू हवं तर हळूच दार किलकिल कर. माझे हात मी तुला दाखवतो. बघ, तुझी खात्री पटली तर ये, नाही तर नको येऊस. बघा, बनवते पुरणपोळ्या, पण एका अटीवर. खबरदार कोणी माझ्या अंगावरती रंग टाकला तर. बापरे, डोळे बघून कोणाची हिंमत होणार आहे? टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आसावरी आलेली आहे तेव्हा आता पटापट पुरणपोळ्या होणार आहेत. आणि हो, कोणीही तिला रंग लावायचा नाही. तिला रंगांची भीती वाटते, माहितीये ना. हॅपी होली. रंग नाही. आसावरीला रंगांची भीती वाटते म्हणून आज आम्ही घरात कोणीही रंग खेळणार नाही आहोत आणि तिलाही रंग लावायचा नाहीये. हो, दरवर्षीच आहे तिचं, माहिती आम्हाला. रंग नाही लावत, पण आत तर येऊ द्याल की नाही? अरे या ना, या. सोहम, होळीच्या शुभेच्छा. हॅपी होली शुभ्रा. तुम्हाला सुद्धा. रंग नाही. अहो नाही लावत आहे, मी बघायला आलीये. पुरणपोळ्या बनतात वाटतं.
बाहेर येणार आहे. तेच मी सांगायला आलो होतो की सगळ्यांच्या पुरणपोळ्या खाऊन झाल्यात, तेव्हा तू आता तुझ्यासाठी काय ते बनव आणि बास कर. हा झाल्या का सगळ्यांच्या? हो. बरं मी काय म्हणतो, एवढी दमली आहेस, हा जरा फ्रेश हो, तोंडावर पाणी मार, म्हणजे बरं वाटेल तुला. हो की नाही? हो, ही पोळी झाली ना की झालंच. मी करू का ती? नाही, मी करते. ही झाली की मी जाणार आहे तू माझ्या तोंड धु ना, मी करतो ना. अहो करते मी. नाही मला पण येतात बास, काय मला येतं. नुसतं भाजायचं असेल तर मी करू शकतो. झाली? खरंच आज दमले हो मी, खूप दमलीस तू. बस हे घे, तोंड धु. आणि सेवेसी तत्पर आहे मी तुझ्या. पोळी बघते मी. सॉरी, माझा ऐक ना, मी काय म्हणतो, मला तुमचं काही ऐकायचं नाही. नवऱ्यावर एवढं सिरियसली कोणी चिडतं का? हो, मी चिडते. ऐक ना, ऐक तरी. असावरी माझ्या मागे मागे येऊ नका हो. मला माहितीये तुम्हाला माझ्या अंगावरती रंग टाकायचे म्हणून तुम्ही असं करताय. आता मी माझ्या खोलीत जाणार आहे उद्यापर्यंत. माझं ऐक तरी. मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. अरे तुझं आयुष्य मला रंगांनी भरून टाकायचं आहे. मग ते रंग फुलांचे असले म्हणून काय हरकत आहे. हॅपी होली. बघू लागलो श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. हॅपी होली. हॅपी होली. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला. काय काहीच नाही. अगं सोहम गेलाय ना खाली रंग खेळायला. तू घरात काय करतेस? तू पण जा ना, खेळ त्याच्या बरोबर. हा ते मी जाते ना, थोड्या वेळाने जाते. काय गो शुभ्रा, एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी का मनावर घेता ग तुम्ही? असं नको करू ग, सोडून दे. आज सण आहे की नाही? आज बघ सगळे किती खुश आहेत, आनंदात आहेत. आणि मुख्य म्हणजे तुला सुद्धा रंग खेळायला आवडतात ना बाळा. मग संसारात थोडं सोडून द्यायला पण शिकलं पाहिजे. जा बरं, हक्काने स्वतःच्या नवऱ्याबरोबर रंग खेळ. जा जा खाली. मग लहान का ते काय पितोस? अगं अजून एक ग्लास. नाही नाही, बस बस. एक घे रे सोहम प्लीज. वर्षा तुला कधी खालती येताना होळी खेळताना आम्ही बघितलं, चक्क तू रंग लावलाय.
छान हा, शोभून दिसतोय हो तुला कलर एकदम. ए सोहम, आवडली पुरणपोळी तुला? नक्की अरे आमच्या मॅडील रंग लावतोस, घाबरवतोस तिला? कारखानीस का? कारखानीस काका. Oh my God! कारखानीस काका. कधी लावलं रंग तुला? छान दिसतंय. सर त्यांना पण कुणीतरी सिल्वर कलर लावला. दोघांना एकत्र असं आनंदाने एकमेकांबरोबर नाचताना बघून. आणि असंच वेगळी आनंदात नाचत राहावं. किती खुश आहेत ना दोघं. तो हात दे, हात दे. ऐको, माझा पाय मुरगळलाय. कसा? अरे नाचताना मला उभं राहता येत नाही. चल ना वरती जाऊया. हा ये. दरवाजा कोणी बंद केला? काय माहित, वाऱ्याने लागला असेल. हे धर. लावलाय तू? घरी आलेल्या माणसांशी असं वागतात का? अगं ती आजोबांच्या मित्राची सून आहे, कारखानीस काकांची सून आहे ती.
असं कसं वागू शकते यार? म्हणजे लोकांशी असं वागताना तू एकदा तरी विचार करायला हवा होता. तू केलाच विचार? काय रे, आजोबांच्या मित्राची सून आहे, आपली शेजारीण आहे, तिचं लग्न झालंय, तुझं लग्न झालंय. तिला घरात आणताना हे पडदे लावताना आणि तो दरवाजा लावताना तू केलाच विचार? एक मिनिट, काय बोलते शुभ्रा तू? हे बघ, जे बोलायचंय ना स्पष्टपणे बोल. अरे स्पष्टच बोलते, जे दिसतंय ते बोलतेय. काय दिसतंय? बस काहीतरी बोलते. गेले काही दिवस जे काय चाललंय ना तुझं आणि त्या प्रज्ञाचं, त्याबद्दल बोलतेय मी. कॅन्टीनला घेऊन चल. नुसतं सांग काम्या बनवून ठेवलंयस मला. आणि काय ना, आता लग्नानंतर पण तेच. माझ्या आईशी कसं वागायचं हे तू मला सांगणार. आजोबांशी असं वागायचं नाही, जेवताना मोबाईल खेळायचा नाही, टेबलावर पाय ठेवून बसायचे नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. नुसती बडबड बडबड कटकट कटकट, नुसतं बाहुलं करून ठेवलंयस तू माझं. काय बडबडतोयस तू? हे बघ, मी माणूस आहे, मला पण फिलिंग्स आहेत. इतके वर्ष आपण एकत्र असून ना कधी समजून नाही घेतलंस ग. तुम्हाला सतत गृहीत धरत आली आहेस. काय ना, आपल्यामध्ये तू नेहमी राईट होतीस आणि मी नेहमीच चुकीचा. पण आसावरी, होळी आणि तू, अगं कसली गोड दिसतेस. या होळीच्या रंगात ना एकदम खुलून दिसतेस बघ. अशीच हसतमुख राहा. दरवर्षी तुला आम्ही होळी खेळायला बोलवत होतो, पण तू कधीच आली नाहीस. आज या होळीच्या रंगांमध्ये रंगून तू खूप छान दिसतेस आणि खूप बरं वाटलंय. काय करू, या वर्षी यांनी खूप आग्रह केला, मग यावंच लागलं. मानायला पाहिजे अभिजित राजेंना. खरंच आहे. बरं ये ना तू होळी खेळायला. हो, मी जरा घरी जाऊन येते, तुम्ही भा पुढे, मी आलेच. लवकर ये. हा चल ग. खूप चांगली मैत्रीण आहे ना ती, मग तिचा अपमान करायचा तुला हक्क नाहीये. तुझी बायको म्हणून मला सगळे हक्क आहे. तुला वेळीच सावरण्याचा हक्क आहे, तुला जाब विचारण्याचाही हक्क आहे, आणि तू जर चुकत असशील ना तर तुझी चूक दाखवण्याचा सुद्धा हक्क आहे. हो? अरे माझी चूक तर माझ्या समोर उभी आहे. तुझ्याशी लग्न केलं ना, हेच चुकलं. अरे मग सुधार ना चूक, आण तिला घरी आणि ठेव तुझ्या समोर. उगाच काहीतरी फालतू बडबड करू नको तू. तू तू ऑफिसला जाते, घराबाहेर जाते, काय करते, कुठे जाते, मी विचारतो काय तुला? बी इन युअर लिमिट सोहम. सांग अख्ख्या जगाला ओरडून की येस, आहे माझ्या आणि प्रज्ञामध्ये काहीतरी. आम्ही ना समजून घेतो एकमेकांना. मित्राचं नाव घेतो आणि मी बाहेर तिलाच जाऊन भेटतो. काय आहे ना, माझ्याकडे घरात पैसे नाहीयेत द्यायला, पण प्रज्ञावर मी अमाप पैसा खर्च करू शकतो. आहे हिम्मत? सांग अख्ख्या जगाला ओरडून. पण तू हे नाही करणार रे, कारण या ऍक्सेप्टन्स साठी पण ना यू हॅव टू बी अ मॅन. बट यू आर नॉट इवन मॅन इनफ टू डू दॅट. शुभ्रा, माझ्या सुनेवर हात उचलायची हिम्मत कशी झाली तुझी? हे बघ सोहम, माझ्यासाठी आई काय केलं?
तेच जे मी खूप आधी करायला हवं होतं. एक गुंड म्हणू. ए तुला मी बबड्या म्हणू का? बबड्या म्हणू. माझा बबड्या. माझा ग तो बबडू. माझा ग तो बबड्या. ए बबड्या. ए बबड्या. ए बबड्या. ए बबड्या. ए बबड्या. ए बबड्या. कोण ग तू सुंदर ग? माझ्या बबड्या. हो रे हो. तेव्हा कुठे त्याचं डोकं शांत व्हायचं. मग मी घेऊन यायचे त्याला घरी. आताही तसंच करावं लागेल. ते मला त्याला शोधायला गेलं पाहिजे. हे बघ असावरी हे बघ, तू एकदम अशी पॅनिक होऊ नकोस. हे बघ तू शांत हो जरा. अहो पण बबड्याला येईल बबड्या. तू इथे बस. तू इथे 2 मिनिटं बस. शांत बस. बस बरं. हा बस. हे बघ मी आणतो त्याला. हा तू काळजी करू नकोस. हे बघ मी काय म्हणतो, माझं ऐकणार आहेस का? जे काय झालंय त्यानंतर तू बॅग घेऊन निघणार याची कल्पना होती मला. मला वाटतं की तू तुझ्या आईबाबांकडे जावास. आई तर इथेच आहेत ना. ज्याच्या प्रेमामुळे या घरात आले, आज त्याने जे काय वागून ठेवलं ना, त्यानंतर एक क्षणभर इथे थांबावंसं वाटत नाहीये मला. आणि आज तर तो ज्या पातळीला जाऊन वागलाय, त्यानंतर मला साधारण त्याला थँक्स. मी आणीन त्याला घरी परत. तू स्वतःची काळजी घे. मी अभिजित राजे बोलतो. सोहम आलाय का तुझ्याकडे? नाही तसं नाही, जरा रागात बाहेर गेलाय. हा बरं, कुठे गेला असेल काय आयडिया? आय मीन तुमचा काही कॉमन फ्रेंड वगैरे कोणी? बरं, एखादी खास जागा जिथे तो जाऊ शकेल? हा ओके ओके ठीक आहे, मी जाऊन बघतो तिथे. बाय. थँक्यू. तू घेऊ देतेस त्याला. बाबा मला काही कळत नाही. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. मला काही सुचत नाहीये. या क्षणी मला फक्त एवढंच कळतंय, मला माझा बबड्या हवाय. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. माझा जीव आहे माझा मुलगा.
यांना बाबड्या लवकर सापडू दे, तो घरी येऊ दे बस. कुठे गेला असेल बाबा तो? घाबरू नको. जाणार कुठे? कुठल्या तरी मित्राकडे जाऊन बसला असेल. अभिजित गेला ना त्याला आणायला, तो नक्की शोधून आणेल त्याला. ते असं वाटलं की काय तुम्हाला लोकांना? नाही नाही, म्हटलं तुला विचारावं. वा, आता मात्र काहीही बोलताय ना अभि तुम्ही. सोहम कुठेही सापडत नाहीये म्हणून मी कल्प्रिट, माझ्यामुळे. अहो, सोहमची एवढीच काळजी होती ना, तर आधीपासून काळजी घ्यायची. जरा त्याच्या मनाप्रमाणे वागायचं. सतत घरात भांडण तंटा, वैतागला असणार तो. म्हणून त्याला अशी वणवण शोधत फिरायची पाळी आली ना तुमच्यावर. ही असावरीताईमुळे. एनिवेज, मला या सगळ्यात पडायचं नाही. आणि सोहम कुठे आहे हे मला माहित नाही. इतकी कशी रागावले हो मी त्याच्यावर. मी हात उघडला सोहमवर. नाही, हाताला शिक्षाही व्हायलाच पाहिजे होते. काही वेड्यासारखं वागू नका आई. तुम्ही अशी स्वतःला शिक्षा करून घेऊन सोहम परत येणार आहे घरी? मग काय केलं की परत येईल ग शुभ्रा? सांग ना मला. काही करायची तयारी आहे माझी, सांग ना. अहो काही करा आणि माझ्या सोहमला घेऊन या. मी नाही त्याच्याशिवाय राहू शकत. सोहमला घेऊन या माझ्या. मला माझा मुलगा परत हवा. तुला जास्त कळतंय का रे? बाजूला. हे पैसे घे आणि सोहमसाठी काहीतरी खायला घेऊन ये. छान उपाशी असेल तो. मी नाही जात. मागव काहीतरी तू. जा म्हणलं ना एकदा, जा. टी शर्ट. ऐक, मला नाही, हे अजिबात आवडलेलं नाहीये. खूप खूप राग येतोय मला. जाशील सुद्धा. खरंच आहे सोहम, किती भोळा आहेस तू. तुझ्या जागी मी असते ना, तर त्या शुभ्राला चांगला धडा शिकवला असता. माफी मागायला लावून पाया पडायला लावलं असतं. त्याशिवाय घरात पाऊलही नसतं ठेवलं मी. बरोबर बोलतेस तू. मी आता त्या घरात तेव्हाच पाय ठेवीन जेव्हा शुभ्रा माझ्या पाया पडून माफी मागेल. माझ्या घराच्या इथे. काय? हो सर, तुम्ही सांगितलं ना तो सापडत नाहीये, तर मी पण त्याला शोधायला लागलो. तर मला तो सापडला इथेच रस्त्यात. हा, आणि मी त्याला माझ्या रूमवर घेऊन आलो. कसा आहे तो? तो आता झोपलाय. मी माझा पत्ता तुम्हाला SMS करतो. हा हा, ठीक आहे ठीक आहे. मी लगेच निघतोय. तू त्याला जरा नीट सांभाळून ठेव. मी येतोच आहे लगेच. हो, ओके, थँक्स. सापडलाय सो मी लगेच त्याला घेऊन येतो. मी येते तुमच्या बरोबर. चला. बरं, चल. चला. चला, निघते मी. सोहम, तुझ्या भोळेपणाचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न होईल, पण तू ठाम राहा. तुझी किंमत शून्य होऊ देऊ नकोस. आणि काहीही झालं तरी शुभ्राने पाया पडून माफी मागितल्याशिवाय त्या घरात पाऊल ठेवू नकोस. नाही ठेवणार. आईवरती रागून असं कोणी घर सोडून जातं का रे? किती त्रास करून घेशील रे स्वतःला. काही खाल्लं सुद्धा नशील ना तू. आई, मी बरं आहे. तू काही बरा नाहीयेस. काय अवस्था करून घेतलीस रे ही स्वतःची. असावरी, हे दे त्याला. मला माहितीये तू काही खाल्लं नसशील कालपासून. हे बघ, तुझ्यासाठी मी संत्र्याचा रस आणलाय. घे,
बघ मी माझ्या हाताने देते तुला. घे ना रे बाळा, बोल ना रे माझ्याशी, नको असं करूस. नकोय मला. तर माझी हीच शिक्षा आहे की मी त्या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही. आणि जर का मी बरोबर असेल ना, तर शुभ्रामुळे माझा जो काही अपमान झालाय, माझा इन्सल्ट झालाय ना, त्यासाठी तिला माझी माफी मागायला लागेल. नाहीतर मी परत त्या घरात येणार नाही आहे. सोहम, सोहम, अरे तू काय बोलतोयस हे सगळं? शुभ्रा तुझी बायको आहे बाळा. हो, बायको आहे म्हणूनच तिला माझी माफी मागायला लागेल. इतका कसला इगो आहे तिला? नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. शांतपणे जगू दे मला ग. प्लीज जा, तू जा प्लीज. आई, आई प्लीज जा, मी पाया पडतो तुझ्या. जा सर, आईला घेऊन जा प्लीज. सोहम, सर, ऐक प्लीज ना. घेऊन जा. शुभ्रा, असं नको ना करूस. अरे ऐक ना. बॉम्बड्या, कसला नौटंकी आहेस रे तू? आता बघ, शुभ्राला मी कसं नाक घासायला लावतो ते. टाकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. आपण असं करूया, आपण शुभ्राला सांगून बघूया, मग तिचा निर्णय तिला घेऊ दे. तुम्ही हे कराल का प्लीज? मी जाते. मी शुभ्राशी बोलून बघायचा प्रयत्न करते. तुम्ही सोहमला सोडून कुठे जाऊ नका. हं, तुम्ही सोहमला तुमच्या नजरेआड होऊ देऊ नका. हो, तू काळजी कर. तू नीट जा आणि शांत हो. असा उपडा ठेवलेला तांब्या पूर्वीच्या काळी बायकानं घरातनं बाहेर गेलेला माणूस घरी लवकर परत यावा म्हणून असं करायच्या. तू सोहमसाठी? हा, म्हणजे माझी आई सुद्धा हेच म्हणते. आणि आता आपण सगळेच, म्हणजे आजोबा, तुम्ही, सर आणि मी, आपण वाट बघतोय ना त्याची. काय काय कुठे आहे तो? काय आलाय का? शुभ्रा, हा, शुभ्रा, तू हे सगळं न करता माझ्यासाठी, तुमच्या सुनेसाठी तुम्ही तुमच्या लाडक्या बबड्यावर हात उगारला. जे घडलं ते वाईटच होतं. आणि खरं सांगू, मला कुठेतरी बरंही वाटलं. नाही, म्हणजे तुम्ही त्याच्यावर हात उगारलात म्हणून नाही, पण मी कुठेतरी पास झाले, सून म्हणून डिस्टिंक्शन मध्ये आले. मला नाही माहिती, तुमच्या जागी जर माझी आई असती तर तिने सुद्धा असंच पाऊल उचललं असतं का? ती सोहमची बाजू मला समजवत राहिली असती. तिला नाही सोडायचं त्याने, असं खंबीरपणे माझ्या बरोबर उभं राहायचं. आणि तो हे सगळं करतो ना, तेव्हा कुठेतरी त्या मुलीला त्याचं घर हे तिचं वाटायला लागतं. त्याची सगळी माणसं हळूहळू बघा तिची व्हायला लागतात. पण या सगळ्या प्रवासात आई, तोच जर परक्यासारखा वागायला लागला तर काय करायचं? मी खरं सांगू, मला ना त्या क्षणी असं वाटलं की मी सगळं गमावलंय. असं निसटून चाललंय सगळं माझ्या हातून, असं मला वाटलं. पण नाही, माझ्या बरोबर. आणि खरं सांगू, माझ्यासाठी तुम्ही सर्वस्व झालात आई. आता तुम्हाला जे हवं ते करायला मी तयार आहे. अहो सोहम, काय तुम्ही मला म्हणालात ना रस्त्यावरच्या त्या दगडाची माफी मागता, ती सुद्धा मागेन मी. आणि खरं सांगते, का कशासाठी काही विचारणार नाही. काय हवंय तुम्हाला? मी सोहमची माफी मागायला हवी आहे ना? मग मी सोहमची माफी मागायला तयार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही.
काय ना, मी शुभ्राला खूप चांगलं ओळखतो. एक नंबरची शहाणी आहे ती. मला खरंच वाटते ती माझी माफी वगैरे मागेल. वाट बघा. ती ना मोडेल पण वाकणार नाही. एवढा इगो आहे ना तिला. ती असं काहीही करणार नाही. शुभ्रा काहीही करू शकते. चला समजा मी वर आलो आणि शुभ्राने माझी माफी नाही मागितली, मग मी परत खाली येणार. आई माझ्या मागे खाली येणार, मला समजावणार. आपल्याला काय हाच गेम खेळायचा आहे का हो? नाही, माझ्याकडे ना या सगळ्यासाठी वेळ नाहीये. तिला खाली बोलवा आणि माझी माफी मागायला सांगा, आत्ताच्या आत्ता. अरे पण ते सगळ्यांसमोर सोहम, अरे सगळे बघतायत आपल्याकडे. एकटीला अक्कल आहे आणि आपण सगळे मोठ. आता बघा कशी नवऱ्याच्या पायावर नाक घासायची वेळ आली आहे ते. पण यात ना सोहमची चूक असणार प्रज्ञा. हो, तुम्हाला माहितीये का काय झाले ते? तो सोहम बिचारा कधीपासून सहन करत होता. शेवटी त्याचा अंत झाला आणि चिडला तो. नवरा शेवटी नवराच ना. हे बाकी खरंय हा. नवरा आहोत तर आपण आहोत. हो ना. पण शुभ्राला काय करणार आहे ते तुम्हालाही सांगून ठेवते. हा, त्या शुभ्राच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर तुमच्यावर पण नवऱ्याची पाय धरून माफी मागायची वेळ येईल. हा, चला आता. आणि तुझ्या पाया पडून तुझी माफी मागणार.